टीव्ही सत्यमेव व्रतम। नरहरी झिरवाळ जेव्हापासून हिंगोलीचे पालकमंत्री आहेत तेव्हापासून ते वेगळ्याच कारणाने नेहमीच चर्चेत असतात। सुरुवातीलाच त्यांनी हिंगोलीसारख्या गरीब जिल्ह्याचा पालकमंत्री पद मला दिलं असं वक्तव्य करून खळबळ उडवली होती। तर फक्त झेंडा वंदनासाठी हिंगोलीला येतात, त्यामुळे त्यांचं नाव झेंडा मंत्री असं चर्चेत आलं आहे। शेतकऱ्यांच्या पिकांचं नुकसान झालेलं असतानाही तब्बल 15 ते 20 दिवसांनी त्यांनी पिकाची पाहणी केल्यामुळे शेतकरी नाराज झाले। अशातच गुरुवारी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शेतकरी सेना प्रदेशक संघटक वसीम देशमुख जेव्हा पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांना निवेदन देण्यासाठी गेले तेव्हा पोलिसांनी त्यांना अडवलं। यावेळी पोलीस आणि शिवसेना उबाटा कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाली। शिवसेना पदाधिकारी पालकमंत्र्यांना भेटून निवेदन देण्याची मागणी करत होते, मात्र पोलिसांना त्यांना अडवण्याचा आरोप पदाधिकाऱ्यांनी केला। काही वेळानंतर शिवसेना पदाधिकारी व पालकमंत्र्यांना निवेदन दिलं, त्यावेळी शिवसेना पदाधिकारी वसीम देशमुख यांनी पालकमंत्र्यांना चांगलेच धारेवर धरले। या सर्व प्रकरणावर जिल्हा प्रमुख संदेश देशमुख यांनी अत्यंत आक्रमकपणे प्रतिक्रिया देताना सांगितलं की फोटो सेशन न करता शेतकऱ्यांना न्याय दिला पाहिजे आणि शेतकऱ्यांना सरसकट मदत दिली पाहिजे अशी मागणी आहे। अतिवृष्टी होऊन महिना झाल्यानंतर पालकमंत्री रस्त्यावरून पाहणी करून फोटो सेशन करत आहेत, हे थांबलं पाहिजे। आता हे जर पालकमंत्र्याला जाग येत नसेल तर आम्ही जशास तसे पालकमंत्र्यांना उत्तर देऊ असा गर्भित इशारा जिल्हा प्रमुख संदेश देशमुख यांनी दिला आहे। आलेलो आहोत की जिल्ह्यामध्ये तुम्ही बघताय की मागच्या 5 महिन्यापासून पाऊस पडतोय, पूर्ण जिल्हा पाण्याखाली आहे, शेतकऱ्यांच्या पूर्ण पिकाची नासाडी झालेली आहे। पालकमंत्री एकतर 2 महिन्याच्या नंतर आज आलेत। घोषणा करायच्या ऐवजी पालकमंत्री आणि जिल्ह्यातल्या सत्ताधारी पक्षातले आमदार फक्त पाहणी दौरे करायलेत। तुम्ही का तलाठी आहेत का मंडळ अधिकारी आहेत का तहसीलदार आहेत? अरे तुम्ही जिल्ह्याचे पालक आहेत, पालकमंत्री आहेत, तुम्ही मालक आहेत जिल्ह्याचे लोकशाहीमध्ये। मग तुम्हाला घोषणा डीपीटीसी तुमच्या हातात आहे, जिल्हाधिकाऱ्यांसाहेबांसोबत बसा। सत्ताधारी तिन्ही आमदार सत्ताधारी पक्षातले आहेत, तुम्ही त्यांच्यासोबत बसून शेतकऱ्यांना मदत जाहीर करा ना। तुम्हाला कोणा अडवलंय? पाहणी दौरे करायला तुम्ही का मंडळ अधिकारी आहेत का तलाठी आहेत का तहसीलदार आहेत? तर या गोष्टीचं एक निवेदन आणि त्यांचा निषेध करायचाच आहे आम्हाला। शिवसैनिकाला निषेध करण्यासाठी काळे झेंडेच लागतील किंवा आणखीन काही लागल, काही साहित्य लागेल, गरज नाही। आमचा भगवा आहे, हाच आमचा निषेध आहे। तुम्हाला तर रोखलेलं आहे सध्या पोलिसांचं म्हणणं आहे की बाबा तुम्ही शांततेच्या मार्गाने करा। आता हा कोणता मार्ग आहे? शांततेचा मार्ग आहे। आम्ही काय वेगळं करतोय? आमचं म्हणणं काय वेगळं काय म्हणतोय आम्ही? शेतकऱ्यांसाठी जर आम्हाला निवेदन देण्यापासून मज्जाव करण्यात जर येत असेल, थांबवण्यात येत असेल, तर मग ही लोकशाहीला कुठेतरी विचार करण्याचीच पाळी आलेली आहे। पोलिसांनी तुम्हाला अडवलं नेमकं काय? नाही, आम्ही पोलिसांना सांगितलं की तुम्ही आम्हाला एक तर डिटेन करा, तुम्हाला अधिकार आहे, आम्ही तुम्ही आम्हाला अटक करा, आमच्यावर गुन्हे दाखल करा, पण तुम्ही आम्हाला निवेदन देण्यापासून रोखू शकत नाही। आम्ही निवेदनच देणार। निवेदन देणं आमचा अधिकार आहे। शेतकऱ्यांचे प्रश्न त्यांच्या समोर मांडणं आमचा अधिकार आहे। त्यांना काम करायचं नाही हे आम्हाला सगळ्या जगाला दिसतंय, सगळ्या शेतकऱ्यांना दिसतंय की सत्ताधारी पक्षातले आमदार खासदार पालकमंत्री काही करत नाहीयेत, फक्त दौरे करून बोलाचा भात आणि बोलाची कडी आहे। फक्त शेतकऱ्यांना येड्यात काढण्याचा प्रकार सुरू आहे। जिकडे आमच्या मासाहेब मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्याची विटंबना झाली, राज्यभर विषय सुरू आहे। एखाद्या तरी सत्ताधारी पक्षातनं त्याचा निषेध करावा, या गोष्टीचं एक निवेदन आहे आमचं। त्याच्यासाठी आम्ही सर्व शिवसैनिक इथं थांबलेलो आहोत। आमचे ज्येष्ठ तालुका प्रमुख खरं तर पालकमंत्री जिल्ह्याचे हंगामी मंत्री झाले, झेंडा मंत्री म्हणून आमच्या जिल्ह्यामध्ये द्यायला ओळखायला लागले। आज आमचे शेतकरी सेनेचे नेते वसीमभाईच्या नेतृत्वाखाली पालकमंत्र्याला रीतसर निवेदन देण्यासाठी गेले असतात या जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक असतील, या जिल्ह्याचे पालकमंत्री असतील, आरेरावीच्या भाषेमध्ये त्या ठिकाणी बोलत होते। आणि आमची मागणी काय की नुसत्या फोटो सेशन न करता शेतकऱ्याला न्याय दिला पाहिजे आणि प्रामुख्याने शेतकऱ्याला सरसगट आपल्याला अनुदान देणं गरजेचं आहे। शेतकरी सगळा कोलमंडून गेलाय आणि महिना झाल्याच्या नंतर आता पावसाळा संपत आल्याच्या नंतर पालकमंत्री रोडवरून हायवेवरून सर्वे करायत, फोटो सेशन करायत, हे कुठेतरी थांबलं पाहिजे। आणि या जिल्ह्यात स्थानिक आमदार त्याच्या सगळ्या पक्षाचे त्यांनी लक्ष घातलं पाहिजे। आणि तुमच्या माहिती सांगू इच्छितो की शिवसेनेला काही नवीन नाही, या ठिकाणी पोलिसांनी दमदाटी केली, आम्ही सुद्धा त्याला जशास तसं उत्तर दिलं। निश्चितच आम्ही कोणाला भिणारे नाहीत। शेतकऱ्याच्या न्याय हक्कासाठी आम्ही वसीमभाईच्या पाठीमागे शिवसेना म्हणून पूर्ण जिल्हा त्याच्या पाठीमागे आहे आणि संपूर्ण राज्य त्याच्या पाठीमागे आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे। आणि जर या ठिकाणी अजूनही पालकमंत्र्याला जर जाग येत नसेल तर निश्चितच आम्ही जशास तसं उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही। रोखले होते का आतापर्यंत? त्याचा निषेध करावा लागेल ना आम्हाला, नाही करायचा निषेध? काय का नाही तिथं टाइम मागावा लागत असेल म्हणजे तर लाज वाटायला पाहिजे प्रशासनाला सुद्धा, ही पाळीच द्यायला नाही पाहिजे। 2 महिन्याच्या नंतर आले एक तर जिल्ह्यामध्ये नुसते दौरे करायले, घोषणा करा ना एखादी म्हणाव।
निवेदन घेण्यासाठी कशासाठी टाइम लागते त्यांना? नाही, आमची काय हरकत नाही साहेब, पण तुम्ही आम्हाला निवेदन देणे अगोदर असं करू नका. त्याची व्यवस्था करतो आम्ही. नाही साहेब, तुम्ही सगळे शेतकरी झोपले होते का आतापर्यंत? त्याचा निषेध करावा लागेल ना आम्हाला, का नाही करायचा निषेध? काय का नाही तिथं टाइम मागवा लागत असेल म्हणल्यावर तर लाज वाटायला पाहिजे प्रशासनाला सुद्धा. ही पाळीच द्यायला नाही पाहिजे. 2 महिन्याच्या नंतर आलेत, एक तर जिल्ह्यामध्ये नुसते दौरे करायले. घोषणा करा नाही एखादी म्हणाव. निवेदन घेण्यासाठी कशासाठी टाइम लागते त्यांना? नाही, आमची काय हरकत नाही साहेब, पण तुम्ही आम्हाला निवेदन देणे अगोदर असं करू नका. त्याची व्यवस्था करतो आम्ही. नाही साहेब, तुम्ही सगळे शेतकरी साहेब, आमचं निवेदन आहे की आपल्याला नम्रपूर्वक विनंती आहे की आपण सत्ताधारी पक्षाचे मंत्री आहात, जिल्ह्याचे पालकमंत्री आहात. आपल्याकडून फक्त जिल्ह्याचे दौरे करणं हे आम्हाला तुम्ही जिल्ह्याचे पालक आहात, पूर्ण डीपीडीसी तुमच्या ताब्यात आहे. तुम्ही आज बिलकुल घोषणा करा शेतकऱ्यांच्या मदतीची. आम्ही सर्व तुमच्या सोबत आहोत, पण एक सत्ताधारी पक्षातल्या मंत्र्याला आणि पालकमंत्र्याला तुम्ही फक्त साहेब पाहणी दौरे करताय. 3 आमदार घेऊन पाहणी दौरे किती दिवस करायचे साहेब? आज पावसाळा संपत आला ना. सोयाबीन ते जिथे पीक आहे, तुम्ही सुद्धा शेतकरी आहे ते आणि संवेदनशील माणूस आहेत तुम्ही. आम्ही तुमचा आदर करतो, पण हे तुमच्याकडून शेतकऱ्यांना अपेक्षित नाही. हे आम्ही आमच्या शिवसेनेच्या वतीने, शेतकरी सेनेच्या वतीने तुम्हाला निवेदन देतोय की तुम्ही आज डीपीडीसी मध्ये तात्काळ मदत जाहीर करा. शेतकऱ्यांना तात्काळ सरसकट अनुदान द्या आणि जे काय मदत तुम्हाला करता येईल ती मदत करा. आणि दुसरा विषय आहे, मासाहेब मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्याची विटंबना झालेली आहे. हे मुख्यमंत्री साहेबांना निवेदन देतोय आपल्या मार्फत, तर त्यांना तात्काळ अटक कारवाई करा. आणि तुमच्या पाया पडतो साहेब, पाहणी दौरे करू नका साहेब प्लीज. पाहिलं नाही तर आमचे पालकमंत्री आले. नाही सगळं पंचनामे झाले, तलाठी, मंडळ अधिकारी, तहसीलदार सगळं फिरून झालं साहेब. शेतकरी आता साहेब एक मिनिट, पंचनामे वाढले. आम्ही आता जर शेतकऱ्याच्या बांधावर जायचं म्हणलं, शेतकरी पायातलं खेटर घालून मारायचं तयारी ते साहेब. कारण नेते चाललेत पाहायले, बांधावर चाललेत फोटो काढायले. ते शेतकऱ्यांना कटाळा आलाय. फोटो सेशनच सुरू आहे साहेब. ठीक साहेब आज डीपीडीसी मध्ये काहीतरी साहेब जाहीर करा. डिप्युटेशन नाही डिक्लेअर होत, शासनातच नाही काहीतरी करा साहेब. तुम्ही मंत्री आहेत, पालकमंत्री आहेत, काहीतरी करा साहेब. शब्द देतो शेतकऱ्याला मदत करू. जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर झालाच पाहिजे. जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर झालाच पाहिजे.